कोणत्या प्रश्नाचं जर उत्तर काढायचं असेल तर बेसिक शिवाय निघत नाही आणि त्या बेसिक मध्ये वर्गमूळाला खूपच महत्त्व आहे। तुम्हाला जर वर्गमूळ काढता येत असेल तर तुम्ही सिंप्लिफिकेशनचा कोणताही प्रश्न सोडवू शकता। चला या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे सरळ रूप देण्याच्या संदर्भात। आपले पाठच पाहिजे काही वर्ग 961 चं वर्गमूळ तुम्हाला आलं पाहिजे जे की काय तर 31 येते। त्यानंतर 1369 चा आपला पाठ नाही राहणार, 1444 चा सुद्धा पाठ नसेल, 361 चा आपला पाठ आहे ते म्हणजेच काय 19। आता याचं कसं वर्गमूळ काढायचं तर ते मी तुम्हाला या माध्यमातून शिकवणार आहोत। मित्रांनो जर एकक स्थानी जर 9 असला, एकक स्थानी जर 9 असला तर काय करायचं तर या ठिकाणी याचं वर्गमूळ काय निघते 3 लिहायचं आणि 3 मध्ये किती मिळवले तर 10 होते, तर 7 मिळवले तर 10 होते। झालं क्लिअर? अशा पद्धतीने विचार करायचा। देन मग हे दोन अंक कट करायचे, उरलेली जी 13 ही संख्या आहे त्या 13 ह्या संख्येच्या आधीची वर्ग संख्या शोधायची। ती येतं 3 चा वर्ग 9 आणि याच्या नंतरची येते 4 चा वर्ग 16। मग हे जे 3 आहे मित्रा इथे लावायचे आणि हेच 3 इथे लावायचे म्हणजे उत्तर येते 33 किंवा 37। मात्र या 13 च्या जवळ हे अगदी जवळ हे असल्या कारणाने इकडचा राईट मारायचा। 1369 चं वर्गमूळ निघाला 37। सेम टू सेम इथे आपण विचार करू, 4 जर असेल तर त्याचं वर्गमूळ 2 मध्ये किती मिळवले तर 10 होते, 8 मिळवले तर 10 होते, दोन अंक कट केले। 14 च्या आधीची वर्ग संख्या सुद्धा 3 चा वर्ग 9 येतो आणि 4 चा वर्ग 16 येतो। या ठिकाणी सुद्धा 3 लिहिले, या ठिकाणी सुद्धा 3 लिहिले म्हणजेच या ठिकाणी 38 आले कारण की हा वे सर्वात जवळचा आहे। आता आपण डायरेक्टली त्याचं आन्सर काढणार, 31 अधिक 37 हे काय आहे तर या ठिकाणी वजा आहे 38 बरोबर 19 अधिक वर्गमुळात x। या ठिकाणी बघा हे येतात 68 वजा 38 बरोबर 19 अधिक अंडर रूट मध्ये x। या ठिकाणी किती निघणार तर 30 बरोबर 19 अधिक अंडर रूट मध्ये x। हे जे होणार तर मायनस होणार, मायनस जर केले तर या ठिकाणी राहतात 11, 11 बरोबर वर्गमुळात x। आता वर्गमुळात चिन्ह गायब जर झालं तर याचा स्क्वेअर म्हणजे 121 तुमचा आन्सर मित्रांनो निघणार आहे। दॅट्स इट कंप्लीट। आपण आन्सर चेक करूया, आपला आन्सर राईटच आहे।